नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, याचा अर्ज कोण करू शकतो आणि खातेदाराला त्याच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे येणार की कसे पैसे येणार आणि पैसे येणार तर किती पैसे येणार, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नावाप्रमाणे तुम्हाला नवीन नवीन योजनांची माहिती या चॅनलमध्ये दिली जाते. मित्रांनो, ई श्रम कार्ड योजना 2024 आहे तरी काय? मित्रांनो, ही एक फक्त पेन्शन योजना आहे. ही केंद्र सरकारच्या वतीने जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना मदत म्हणून ही पेन्शन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत ई श्रम कार्ड धारकांना, म्हणजे तुम्ही जर ई श्रम कार्ड जर काढलेलं असेल तर पुढे तुम्हाला 3000 रुपये कसं मिळणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही ई श्रम कार्ड धारकांना वर्षाला 36,000 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला 36,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे. ई श्रम कार्ड पेन्शन योजना हे जे कामगार वर्ग आहेत त्या सर्व लोकांसाठी काढण्यात आलेले आहे. जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये विकास निश्चित करण्यासाठी ई श्रम कार्ड पेन्शन योजना केंद्र सरकारने 2023 पासूनच चालू केलेली आहे आणि 2024 मध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही घोषणा तुम्हाला 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे केलेली होती. मित्रांनो, जे देशातील मजूर आहेत जसे की फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती काम करणारे कामगार, तसेच अल्पकाळ काम करणारे तरुण, हे सर्व या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या व्यतिरिक्त जे व्यवसाय करत असतील किंवा दुसरे कोणी जर फॉर्म भरत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर शेती कामगार आहेत, वाहतूक मजूर आहात किंवा व्यवसाय करणारे आहात, घरकाम करणारे किंवा तसेच सफाई कामगार असाल, हमाली करणारे असाल, छोटे टपरीवाले व्यवसाय करणारे असाल, दूधवाला असाल किंवा छोट्या कंपनीमध्ये काम करत असाल पण त्यांना त्यांच्या पगारीमध्ये कोणताही लाभ भेटत नाही, मग फेरीवाले असू द्या किंवा मेंढपाळ असू द्या, जी दररोज भाजी विक्रेती करतात किंवा स्वतःचा लहान मोठा जो काय असेल तो पारंपरिक किंवा व्यापारी तत्वावरती कुठलाही असू द्या तो जॉब करतायत किंवा छोटासा व्यवसाय करतात, तर ते सर्व मित्रांनो या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत किंवा ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, मी काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या. पगारामध्ये कोणतेही लाभ मिळत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो, त्यामुळे हा पॉइंट लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण पाहूयात ई श्रम कार्ड काढण्याची पात्रता काय आहे. अर्जदाराचे वय पहिला तर 16 वर्ष ते 49 वर्ष या दरम्यानच असावे. यामध्ये सर्व महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, इथे दोन्हीही गटातील व्यक्ती तुम्हाला नोंदणी करताना दिसणार आहेत. म्हणजे दोन्ही पुरुष आणि स्त्री दोन्ही या ठिकाणी 16 ते 49 या वय गटामधील असतील तर ते या ठिकाणी नोंदणी करू शकतात. या श्रम कार्ड योजनेसाठी जे अर्ज करणार आहेत ते सर्व असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार असणे आवश्यक आहे. मित्रांनो, मी अगोदरच सांगितलं कोणकोणते आहेत. अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15,000 यांपेक्षा कमी असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 15,000 पेक्षा कमी पगार असावी लागणार आहे या ठिकाणी. म्हणजेच तुमचं उत्पन्न जे मासिक असणार आहे ते कमी पाहिजे आहे. किती? 15,000 पेक्षा कमी. जर तुमचं आधार कार्ड असेल तर त्याला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं गोष्ट आहे, आधार लिंक करायचे मोबाईलसोबत, ना की मोबाईल लिंक करायचा आहे बँकेसोबत किंवा बँक लिंक करायचं आहे मोबाईलसोबत किंवा तुमच्या त्या आधारसोबत. या ठिकाणी महत्त्वाचे काय आहे, आधारसोबत तुम्हाला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे इथं बँकेचं पासबुक. आता एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, तुम्ही जर इन्कम टॅक्स भरणारे असाल, म्हणजे टॅक्स पेअर जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकत नाही. मित्रांनो, जर तुम्ही टॅक्स पेअर असाल आणि तुम्ही नोंदणी केली तर तुमच्यावरती कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे. मित्रांनो, आता आपण पाहून घेऊयात ई श्रम कार्ड काढण्याचे फायदे काय आहेत. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारची नसून भारत सरकारची आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला ही योजना संपूर्ण देशभरात मध्ये वैध होऊ शकते. ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला जे सरकारी योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहेत त्याची वेळोवेळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, ई श्रम कार्डचे जे अर्जदार आहेत त्यांना अपघाती झाल्यानंतर, म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, आता या ठिकाणी तुम्ही अर्ज करताना तुम्हाला वारस जोडायचा आहे, तर तुमचा मृत्यू झाला तर या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर पहिला वारस जोडला, तुमचा अर्ज नोंदणी झाला, तुमचं कार्ड आलं, म्हणजे तुमचा त्याच्यानंतर जर मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर तुमच्या वारसाला, तुम्ही जो वारस जोडला होता अर्ज नोंदणी करताना, त्या वारसाला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत सुद्धा या ठिकाणी होणार आहे.
आणि अपघातामध्ये जर तुम्हाला कायमस्वरूपीचे अपंगत्व आलं तरी सुद्धा तुम्हाला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. जर काही प्रमाणात अपघातामध्ये जर तुम्ही जखमी झाला तर या ठिकाणी 1 लाख रुपयाची तुम्हाला मदत मिळणार आहे. वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे. ह्या योजनेमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तुम्ही कार्ड तर काढलेलं आहे, पण तुम्हाला जे 3,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे, होय मित्रांनो, ही पेन्शन आहे आणि ती तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. आधार कार्ड तो लागणार आहे मित्रांनो, त्याला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक, एवढंच तुम्हाला 2च डॉक्युमेंट आहेत, ते तुम्हाला महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला असणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 10 जरी कमेंट आल्या तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की ऑनलाईन अर्ज कसं करायचा. तत्पूर्वी तुम्ही जर संघटित कामगार असाल किंवा असंघटित कामगार असाल तर तुमच्यासाठी कामगार योजना ही एक योजना आहे, ज्याची A to Z माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.